समृद्धी 11 बॅटिंग डिपार्टमेंटसाठी इथं बक्षीस आहे. षटकार कोणी मारला तरी 200 रुपयाचा पारितोषिक आमचे सन्माननीय आशिष भाई पाटील यांच्याकडून. याला म्हणतात कर्णाचे दुसरे भाऊ. बघा फाईन लेग समोर जो खेळाडू आहे राजकारणामध्ये भरपूर चौकार षटकार मारणारे आणि आता क्रिकेटच्या पटलावरती उतरणारे सन्मान्य बोल्लाशेठ पाटील. बोल्लाशेठ पाटील एक कॅच 500 रुपये सर्वात मोठा पुरस्कार आणि पुरस्कर्ते प्रल्हाद भोईर यांच्याकडून एका कॅचसाठी 500, 4 कॅचसाठी 2000 आणि 6 कॅचसाठी तब्बल 3000 सर्वात मोठा पुरस्कार. आमची मॅच जे आपण बघितली ना, चला मॅच सुरू करायचे लगेच. नक्की नक्की. आणि बघा हा छोटा मुलगा कोणाचा आहे? कुंदन भाई. बघा तुमच्या मुलाने तुम्हाला कसं ओळखलं. माझे बाबा आहेत तिकडे. याला म्हणतात मुलाची नजर परफेक्ट वडिलांवर. मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए और चलते हम मैदान के अंदर इस मैच का आंखों देखभाल बताने के लिए तैयार है. शॉर्ट ऑफ लेंथ थी, एक अच्छी बॉल, अच्छा विकेट कीपिंग का मुजाहरा. इस गेंद के ऊपर जोरदार हिटिंग करने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. ओमकार गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आरंभी गेंदबाजी. टॉस जीतकर समृद्धि 11 टीम फील्डिंग करने का फैसला. इस बार यहां शॉट मैदान दायरे के अंदर है लेकिन रन लेने में कामयाब बनी. और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का खाता ओपन, खुद का खाता ओपन. बल्लेबाज बंटी. निखिल इस बार स्ट्राइक के ऊपर. इस बीच तीसरी बॉल और ये दिशाहीन भटकी गेंद. अंपायर सुनील जी तांडेल इशारा दे रहे कि ये खराब गेंद है और इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा. टीम का टोटल स्कोर पहुंचा है 2 के घर में. अद्विक रियानी लेन टीम पहले बल्लेबाजी कर रही है और शानदार तरीके से इस बार देखा जाए पुल किया है और लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. नंबर 4 ठंड हवा डीजे ठोको गरम. वल्लभ का जैसा मुंबई का इस बार वानखड़े मैदान उस तरह से मैदान है. चकाचक मैदान है. बाउंड्री के साथ स्कोर इस बार 6 और इस बार भोलाना साहब जाने दो और इसी के साथ गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर. नंबर 4 डीजे भवानी के उपकार गाजली. भवानी मातेने दिलेली तलवार आपल्या राजाला. और उड़ाया. चल गई. इस बार देखा जाए मिड ऑफ के ऊपर से कैच नहीं मिलेगा लेकिन डाउन द ग्राउंड, लेकिन अंदर ही गेंद को रोक लिया. तब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन. चेक. चेक. तर मंडपाचे माघारी चालले काय? मंडपाचे माघारी डेगी शिजवल्या जातात. इथे चालले चिकनचा आस्वाद, भाजी, सोमवार आहे ना आणि व्हेज आहे. क्या बात आहे. गणेश गावंड साहेब आचारी धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला चॅम्पियनसाठी. मच्छिंद्र पाटील साहेब आणि आमचे आदईकर ज्ञानेश्वर दादा, राजू पाटील धन्यवाद. कमेंट्री बॉक्स. यस यस. मस्त जेवण बनवा म्हणजे पंच कसे फटाफट दाताला धार देतील. और अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी. देखिए गेंद को आगे फेंका है और पहला ओवर खत्म हो चुका है. पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं अद्विक रियान 11 टीम का स्कोर है 12 बिना कोई विकेट के नुकसान पे. अरे लखात एक
जैसा शख्सियत मौलाना साहब हमेशा इस रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर उनका नाम काफ़ी एग्रेसिव है, लेकिन क्रिकेट को ये धर्म मानने रहे व्यक्तिमत्व है। सभी आज इस गांव के दिग्गज खिलाड़ी, पुराने खिलाड़ी इस प्रीमियर लीग का आनंद लेंगे, लेकिन पहले ओवर के बाद स्कोर 12। बॉलर आ चुके राहुल, यंगस्टार है और 12 पे स्कोर जा चुका है। फील्डिंग डिपार्टमेंट समृद्धि 11 टीम कर रही है, तो दोनों एंड से इस बार देखा जाए ये मुकाबला चल रहा है। जैसे नेक्स्ट मैच होगी आपको अनाउंसमेंट जरूर हो जाएगी, क्योंकि मैचेस जल्दी जल्दी खत्म हो जाएंगे तो और बड़ा मजा हो जाएगा, लेकिन मैचेस सभी रंगत स्थिति में होना चाहिए। राहुल, राहुल इस बार देखा जाए कैच की संभावना हो, भैया क्या ड्रॉप किया, क्या छोड़ने का नहीं। और आपने इस बार देखा जाए बाइकर मैन जो थे उसका ही कैच ड्रॉप किया है, तो इसी बीच उन्हें जीवनदान मिलेगा और सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 13। पे स्कोर। इस ओवर की 4 बॉल शेष। ऑफ साइड के ऊपर आप देख सकते हैं, तो इस प्रकार फील्डिंग की वीर रचना कप्तान ने जो आंकी हुई है, वो एक तो खिलाड़ी इस बार देख सकते हैं आप शॉर्ट टर्नमैन के क्षेत्र में, एक इस बार देखा जाए यहां शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात किया है, और एक खिलाड़ी आप देख सकते हैं तो इसी बीच यहां कवर की पावर पॉइंट के ऊपर है। स्लो रन की बॉल, धीमी गति की बॉल आ गई है, शॉर्ट कवर के ऊपर गेंद, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 14 पे स्कोर। दूसरा ओवर जारी है, 4 ओवर का मुकाबला है। इस बीच पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात किया है, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग और एक डीप मिडवे के, एक डीप स्क्वायर लेग के ऊपर तैनात है, एक डीप कवर के ऊपर टैप किया गेंद को और इसी बीच एक सिंगल मिलेगा। कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रही और एक सिंगल के साथ अद्विक रिहान 11 टीम का स्कोर आगे बढ़ता है 15 बिना कोई विकेट के नुकसान पे। पीछे भोजन भी चल रहा है, शाकाहारी मांसाहारी का भोजन, वो भोजन का आप सभी लोग आनंद लेंगे, लाभ लेंगे। और कहीं हवा में गई और ग्राउंड के पार और पार छप्पर फाड़ छक्का, काली रात का दमदार छक्का। तशी आहे फक्त दोघांनाच पावली, एक प्रवीणजी टेंबे आणि सत्यवन काकडे, दोघांना सुद्धा गाड्या भेटल्या। क्या बात आहे. और मिड फिल्डिंग येस प्रवीण। तर या दरम्यान मंचावर शुभागमन होते, ज्यांच्या वतीने वल्लभ प्रीमियर लीग साठी तब्बल 10 किलो चिकन पुरस्कृत करण्यात आलाय आणि मेजवानी असेल जेवणाची, असे आमचे दमदार व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ शांताराम पाटील गणेश नगर दादांचं आगमन झालंय. दादा धन्यवाद, तुमच्या मुले आज महफिल रंगणार आणि 12 नंतर काही सोमवार वाले तुटून पडतील तुमच्या मुले. धन्यवाद. 21 उन्हें टूटने का अभी भी मौका है, तो स्कोर 21 पे जा चुका है, 22 आणि बघा सर थोडं थांबव, दुसरे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला 10 किलो चिकनची व्यवस्था करण्यात आली आहे. असे आजचे आमचे जेवणाचे पुरस्कर्ते सुजित दादा आत्माराम पाटील वल्लभ, बाबा ढाबाचे मालक, विशाल ढाबाचे मालक आणि खऱ्या अर्थाने हॉटेल क्षेत्रामध्ये दिग्गज नाव आहे बिझनेसमॅन सुजित दादा पाटील यांचं. दादांचा आभार की तुम्ही सुद्धा आम्ही दोघांनी सुद्धा 10 किलो चिकन आज जेवणाची उत्तम सोय करून दिली आहे. धन्यवाद. यस धन्यवाद. दोन्ही आमच्या दानशूर
अन्नदात्यांचं मनापासून आपण खूप खूप त्यांना धन्यवाद देऊया. परंतु पंचांना मात्र आज सोमवार आहे, त्याच्यामुळे ते 12 नंतर जेवतील. नाही आहे बघा, तर त्याच्यामुळं त्यांची व्यवस्था तुम्हाला करायला लागेल. संजय आणि पंचांना काही देऊ नका, दिलेत ते सगळे उलटे नियम होतील. पंचांना आहे ना कर्जाचा पाला, त्याचे भाजी केले मस्त वेगळे. येस येस, बघा आता भाजीचं नाव काढल्यानंतर चेहरे उतारले सगळ्यांचे. आणि संघाची धावसंख्या 22. ती भाजी फक्त कवालीमध्ये चालते. ओ हुक करने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी. चकमा दिया सीधी गेंद विकेट कीपर के पास. तीसरे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. संजय मांजरेकर महाभारत में संजय थे, वो धृतराष्ट्र को बता देते थे सब. ये संजय बाहर जाएगा लगता है, ऊंची है, दूरी मिलेगी भी और चल गई बैकवर्ड्स कर लेग. सीमा रेखा के बाहर तारामंडल सीधी ब्रह्मा जी के कमंडल ठोक दीजिए. मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले. ₹200 प्रत्येक षटकारासाठी. ₹200 आमचे ओनर जे आहेत मालक आशीष भाई पाटिल. तो छक्के के साथ स्कोर आगे 28-28. निखिल और निखिल तो इस बार लंबा छक्का. सूर्य कुमार यादव स्टाइल से देखिए, बॉलर को पूरी तरह से लस्त पस्त कर दिया. डीजे हिंदुत्वाचं रक्षण करून हिंदुत्वाचं छत्रपति शिवाजी महाराज राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं, इसलिए हमारा राजा. और ये गेंद विकेट कीपर साहब मारो, उधर उधर मारना चाहिए था, लेकिन सिंगल मिलेगा. बल्ले से आए निखिल पाटिल ने पारी को संभाला है और अद्विक रियान 11 टीम का स्कोर आगे बढ़ता है 35-35. इंटरनेट का जमाना है, पहले पेन से काम चलता था, अब मोबाइल से काम चल रहा है. पहले पत्र के ऊपर काम चलता, चिट्ठी के ऊपर काम चलता था, अभी व्हाट्सएप है, इंस्टा है, सब कुछ है. और ये देखिए इंस्टा के ऊपर गेंद चली गई मलाई मार के. 6 रन. चमचम करता है ये नशीला बदन. तुमच्याकडून क्या बात है. यस, या छक्कों की बारिश हो रही है. आखिरी गेंद ये भी छक्का है, क्या कैच है? ओ इस गॉन है. और कितने मारेंगे छक्के. तो इस बार लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच एंड द विकेट नंबर फर्स्ट गॉन. टीम का टोटल स्कोर है इस बार देखा जाए मेरे हिसाब से 41, लॉस ऑफ 1 विकेट. मुठभर माऊली घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. मुठभर माऊली घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. मुठभर माऊली घेऊन लढला जो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला विफाडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला विफाडला. करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवभा संभाजीराज. देखिए पिता भी इतने
स्ट्रांग थे कि अफजल खान के आंकड़े पूरी तरह से निकाल दिए और बेटा ऐसा बना कि शेर को भी फाड़ दिया। ये हिम्मत हमारे राजाओं के पास थी, लेकिन फिलहाल पहला झटका लग चुका है और आखिरी गेंदबाज पारी का ये स्लॉग और डेथ, और जैसे कर्टली अमरोज कैसे वेस्ट इंडीज के वैसे बॉलर आए। राहुल राउत देखिए हाइट बहुत अच्छी हाइट है, लेकिन लास्ट में ब्लास्ट कैसा होगा, ये कुटा कुटी का ओवर है, मारो। और ये 31 पे खेल रहे इस बार देखा जाए निखिल, और पैड के ऊपर टकरा गया, आउट। चलिए निखिल खेल खल्लास तुम्हारा, आप इस बार ऑन साइड के ऊपर खेलने गए और विकेट के सामने आए और विकेट नंबर दूसरा गॉन डीजे। और एक बड़ी मछली जाल में बहुमूल्य एक तूफानी जानदार वजनदार दिलेर पारी खत्म हो गई है। क्या बैटिंग का परफॉर्मेंस दिखा है, व्हाट बल्लेबाजी निखिल, सभी का दिल जीता और उन्होंने 4 छक्के ठोके। टीम के लिए एक लाजवाब आलीशान पारी खत्म हो गई, बेजोड़ पारी खत्म हो गई। बुनियाद मैदान के अंदर बनी थी, लेकिन चलता कर दिया राउत ने उसे, और राउत बाहर। ऐसा राउत बॉल डालेंगे तो मारेंगे, नहीं तो करेगा। देखिए उनकी जो ये है ना ट्रैक, देखिए कैसा है, अमिताभ बच्चन जैसा, परफेक्ट टाइमिंग। तो इस छक्के के साथ स्कोर आ गई। हाँ बेल बॉटम वो पहले बहुत चलती थी, अमिताभ बच्चन साहब जी का वो जमाना था ना, उस टाइम सभी पहनते वैसे ही, और हिप्पी स्टाइल थी कान के ऊपर पहले। आपके आप स्टाइल अलग आ चुके हैं। पैसा आजकल सब कुछ है, लेकिन आनंद नहीं है। और अभी स्कोर हो चुका है 47। अभी जीन्स आ गई, सब कुछ आ गई, लेकिन वो पैंट अलग थी। ये भैया है, बॉल कद वाइड है, और देखिए अभी सब कुछ आ गया। पहली नारा चड्डी थी, अभी बरमोड आ चुका है, सब कुछ आ गया है। क्या क्या आता है क्या क्या नहीं, वो किसी को सब पता है। नेक्स्ट बॉल राउत, और आउट दैट अपील आउट। राउत के सामने बल्लेबाज टिकते नहीं है, क्योंकि बॉल ऐसे स्टंप के सामने ही डालते। पैड के ऊपर टकराने के बाद उसे अंदाज था कि आउट होगा, अंपायर की उंगली खड़ी। हा गाणी या प्रवीण टेमेला आवडणार नाही, तो गाणी त्या प्रवीण गायकरला। प्रत्येकाची गाण्याची चॉईस असतो। हा गाणी एकदा लावला की प्रवीण गायकर आतूनच हसतो, आवडीचा गाणं आहे त्याचं। और बल्लेबाज गॉन हो चुका है, क्या राउत ने आउट किया है, जबरदस्त राउत की गेंदबाजी। नाही नाही सर, तुम्ही खूप चांगला उल्लेख केला, परंतु तारपा आदिवासी संगीताचा तो वाद्य आहे, आणि आत्ताच मला वाटतं भिकल्या लाडक्या दिंडा पालघरचा जो आदिवासी आहे ना, त्याला पद्मश्री भेटलाय। तो तारपा वाजवायचा म्हणून भारत सरकारने म्हटलं की पद्मश्री हा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल। ही संस्कृती जपली आहे, आणि तारपा गाणं जबरदस्त आहे, आणि तोही लावा, गाडी लागली धुंदरा। अमित सर सांगतील तुम्हाला हॅलो हॅलो। येस येस, सगळा लावा, त्यांच्याकडे भरपूर आहे, कारण ते लावा लावा मध्ये डीजेवाले 1 नंबर आहेत। सांगा। और इस बार गेंद को खेल दिया है बैकवर्ड पॉइंट के ऊपर, और गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, और इसी के साथ दूसरे के लिए भाग रहे हैं, और राउत साहब 2 रन पूरे। और 2 रनों के साथ मुझे लग रहा है कि स्कोर आगे जा रहा है, अब तक 56 परफेक्ट। तर आता फलंदाज झालाय विगू, पनवेलचा लाडका विगू।
विघ्नेश गायकवाड एकाच षटकाराला कॅप्टन सतीश आणि रोशन पाटील कडून 1000 विगूसाठी. यस विगो, ओ विगो यहाँ रन मिलेगा लगता है. विकेट कीपर साहब गलती कर चुके आप. विगूत धावत तसं गेलं ना अमित सर, ते बुट वाजायला लागले. तुम्ही बघितलं का, ब्रेक लावला त्याने तो. येस येस. आणि इनिंग इकडे संपली गेली. निर्धारित 4 षटकामध्ये अद्विक रिहान 11 संघाची धावसंख्या झाली ती 57 आणि विजयासाठी समृद्धी 11 संघाला 58 धावांची गरज. 24 चेंडू 58 धावा. राउत ने अच्छी गेंदबाजी की टीम के लिए और मुझे लग रहा है ओमकार को मौका नहीं मिला. वो नॉन स्ट्राइकर इन पे खड़ा ही रह गया है चौकीदार जैसा. उसे मौका नहीं है, वो 0 पे नॉट आउट. इनिंग खत्म और जीतने के लिए 58 रनों की जरूरत है. तो चलिए हम विनती करते यहाँ अद्विक रियान 11 टीम के कैप्टन को कि आपकी सेनालय के मैदान के अंदर फील्डिंग का मुजाहरा पेश कीजिए और समृद्ध 11 कप्तान को सूचना करें कि आपके सलामी बैट्समैन मैदान के अंदर भेजिए. थँक्यू. लास्ट मॅच ओम अथर्व 11, विनय गावंड कॅप्टन आणि प्राची प्रिशा 11, ऋषिकेश म्हात्रे कॅप्टन. दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचे. विनय, ऋषिकेश, आत्ताच लक्ष्मण पाटील साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि लक्ष्मण पाटील साहेब या, तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या व काका या. विनय गावंड आणि ऋषिकेश म्हात्रे या. शेवटचे 2 संघ बाकी आहेत पहिल्या राऊंडची मॅच खेळण्यासाठी. कॅप्टन, हा सामनाही 4 ओव्हरचा आहे आणि दोघांसोबत आम्ही चर्चाही करू की त्यांना कसा वाटला गावकप. कारण वलभगावाची एकी, वलभगावाचा अभिमान, स्वाभिमान, बहुमान या चषकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. आज आमचं गाव या चषकाच्या निमित्ताने एकत्र आलाय. ऋषी आणि विनय आमने सामने दोघे आलेत. हेड अँड टेल कॉलिंग, कॉइन स्पिन होणार. स्पिन द कॉइन. जतीन खुश आहेत, पगाराचा दिवस. हेड आलाय, टेल पडलाय. लक्ष्मणजी पाटील बसून घ्या आपण. कॅप्टन माझ्यासोबत. टेल आलाय. ऋषिकेश म्हात्रे टॉस जिंकला इथे. 4 ओव्हर मॅच. काय असेल निर्णय? फिल्डिंग. गावकप निमित्ताने गाव एकत्र आला आणि काय रॉयल कलंबोलीचे टी शर्ट अशीच असते भगव्या रंगाची. खूप चांगली टी शर्ट आहे. आवडली का तुम्हाला? आणि ड्रेस कोड चांगला आहे. काय म्हणाल गावकप बद्दल? चांगलं आयोजन केलं आहे आणि विपीएल होते तर एक आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वांचा सहभाग दिसतोय, चांगली गोष्ट आहे. मॅच मोठी होणार का? विनय गावंडे लेफ्टी बॅटर आणि तू बॉलिंग करणार मला वाटतं पहिली. विनय पहिली बॅटिंग करणार. तुमचं दोघांचं बॅटल आहे, ते ठसन होईल का? करू शकतो का विनयला? थांबू शकतो का तू? तुला काय वाटतं? कॉन्फिडन्स आहे तुझ्याकडे? कॉन्फिडन्स तर आहे, प्रयत्न नक्कीच करेन विकेट घेण्याचा. थँक्यू ऋषिकेश म्हात्रे. विनय जॉईन करा. टॉस पराभूत झाला, तुम्ही टॉस जिंकला असं तर बॉलिंगच घेतली असती, त्याचा ऋषीने निर्णय घेतलाय बॉलिंगचा. बॉलिंगच घेतली असते. काय वाटतं? स्वतः आयोजक आहे, 7 दिवस तू दमलाय, पशिप ड्युटी केली, 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत थांबायचा, परत सकाळी कामाला. झोप झाली नसेल, झाली का झोप? नाही, झोप नाही झाली. परंतु एक आनंद झाला की आपला आवरे संघ जिंकला. 5 वर्ष लगातार येतो. मागच्या वर्षी रडले होते खेळाडू आवरे संघाचे, आता चॅम्पियन. आनंद तर झालाय. परंतु ऋषीने सांगितलं की थांबवायचा प्रयत्न करेल विनय गावंडला. तुला काय वाटतं? तुटून पडशील की थांबवणार? तर तुला काय वाटतं? नक्कीच मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. गावकप बद्दल 2 शब्द. एक चर्चा होती की गावकप प्रत्येक वेळी दिवसा होत असं डे मध्ये, आता नाईटमध्ये सगळ्यांना संधी भेटली. लोक म्हणतात विनयलाच किती बघायचं खेळताना, बंटीच किती बघायचं, आता सगळे खेळतील. परंतु प्लेअरला काय मेसेज देणार? जे तुला प्लेअर म्हणत असतील की विनय मला एक चान्स दे खेळायला टीममध्ये, मला खेळायचे, आता ते प्लेअर खेळताना दिसतील, त्यांच्यासाठी मेसेज? नक्की 100% या टुर्नामेंटमध्ये जो चांगला खेळ केलेल त्याला पुढच्या मॅचमध्ये नक्कीच इनमध्ये एंट्री असेल. थँक्यू. विनयने सांगितलं की बघा, एक खेळाडू जे आहेत ना, तुम्ही विनयला सांगता की मला संधी द्या, संधी द्या. आता विनयने डायरेक्टली कबूल केलंय की जर एखादा प्लेअर चांगला खेळला लवजी तर मी पुढच्या मॅचमध्ये त्या खेळाडूला संधी देणार. म्हणजे नाईट मॅचमध्ये क्लिअर आहे की पुढची संधी तुम्हाला असेल. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया लवजी पडके यांचा आवाज. थँक्यू सो मच. सामना क्रमांक 3. सध्याच्या घडीला धावा बनवायच्या आहेत 57. पहिला बॉल इकडे डॉट आलाय. ही चांगली ओपनिंग पोल आपण पाहिली खरं तर विनय गावंडचा. परंतु इकडे कॅचची संधी. फिल्डर आहे डाऊन द बॉल अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. रॉयल हाय माणूस तो साऱ्याचा
का चयन समिती बसली आहे ती इकडे निवड करणार की कुठला खेळाडू चांगला फॉर्ममध्ये खेळतोय आणि कुठला एखादा खेळाडू आहे की जे आपल्या ज्या चयन समितीच्या दरवाजावरती येऊन थांबलाय, फक्त दरवाजा उघडणं बाकी आहे, तो नॉक करतोय परंतु त्याला संधी मिळत नाही आहे कारण आतमध्ये ऑलरेडी मेंबर फुल आहेत. परंतु एखादा जरी आउट ऑफ फॉर्म असेल का एखादा वशिल्यावरती असेल तर तो बाहेर फेकला जाईल आणि नवीन इन होईल आणि त्यासाठी ही स्पर्धा आहे ती वल्लभ प्रीमियर लीग. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा संधी होती इकडे, फिल्डर अगदी आरामात त्याने बॉल सोडून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. या गोष्टी घडणार आज कारण का इकडे काही खेळाडू असे पाहायला मिळतात की ज्याने एक काल गाजवलाय या वल्लभ गावच्या नावासाठी, परंतु कालांतराने त्यांना क्रिकेट सोडावं लागलं. परत काही जॉईन झालेत 40+ परंतु काहींना ते शक्य नाही आहेत. परंतु आज वल्लभ प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते परत एकदा त्याच क्रीडांगणावरती आलेत आणि तोच त्यांचा जोश, जलवा आणि जुनून पाहायला मिळतोय. परंतु काहींना ते शक्य नाही आहे, प्रयत्न करतात की यार आम्ही एफर्ट करू. आता नुकताच त्या बॉलवरती आपण पाहिलं त्या खेळाडूकडे, त्यांना काल गाजवलाय परंतु ते दिवस वेगळे होते आणि आता दिवस वेगळे आहेत. परंतु नवीन खेळाडूंना ही चांगली संधी आहे आणि शिकण्यासारखं बरंच काही आहेत की क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल. इकडे फलंदाज बाद आहे, दांडी गुल, ट्रिपल आचित, अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा झटका क्रमांक 2, फलंदाज मैदानाच्या बाहेर राहुल. दरम्यान इकडे पाहिलं गेलं तर पहिल्या डावात मध्ये अद्विक रियान 11 बंटी काडेकरच्या टीमने धावा बनवल्यात 57 आणि 58 धाव्यांचं लक्ष आहे. गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर आता विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक आशिषजी पाटील यांच्या वतीनं आहे. गोलंदाजाला हे सुवर्ण संधी आहे कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात ते गोलंदाजानं, परंतु अजून तिसरी विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भोलेनाथ पाटील साहेब कधी उत्तर देईल? आता पुढचा नंबर भोलेनाथ पाटील साहेबांचा पाहिजेच. यस, आएगा, उनका भी नंबर आएगा, बस वो वक्त का इंतजार सभी को है. दरम्यान षटक समाप्त आहे. पहिलं षटक समाप्त झाले. धाव फलकावरती 2 गडी बाद लागल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 4. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत आपण पाहतोय. हा सामना क्रमांक 3 आहे आणि हा षटक चांगला आहे. चला टीम मीटिंग कमी असू द्या. अद्विक रियान 11 बंटी काडेकर आपण थोडंसं सहकार्य करा. लहू फडके सर, तुम्ही देखील चांगलं इथे समालोचन करत असतात, सांगतात टाईम उलट महत्वाचं आहे कारण 13 सामने आहेत. राकेश पाटील, जॉन्टी, HD कोको. सुरुवातीला पहिली मॅच बरोबर कोको आहे काय? अलिबागला कोकणामध्ये तो फार्म हाऊस आहे HD कोको. राकेश पाटील त्यांचा संघ, ते संघ मालक आहेत. बजरंग मात्रे संघ मालक आहेत आणि PPL ला राकेशने चांगले योगदान दिलं होतं. धन्यवाद तुमचं देखील. लहूजी, ही स्पर्धा जी आहे ना, म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की नाईटमध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळेल. मागच्या मॅचमध्ये उतरल्यानंतर मला अनुभव आला की किती कठीण काम आहे. तिथे सोपं आहे बोलणं, तुमचं काम तिथं करणं किती कठीण आहे. प्रेशर असतो किती, 1 सेकंद असतो विकेटच्या मागे बॉल पकडायला. जे विकेट किपरच्या मागे असतात ना, एकदा बॉल गेला की तर थांबूच शकत नाही आहे. म्हणजे खतरनाक आहे टेनिस क्रिकेट. अनेक खेळाडू क्रिकेट सोडतात की बस आता 6 बॉल 36 दिल्या मी, आता मला नाही खेळायचं, मग ते बंद करतात क्रिकेट खेळणं. खरंच क्रिकेट असं केलं तुमची मोठी परीक्षा घेतो, यात शंका नाही आहे. तेच तुम्ही असं म्हटलं की तुम्ही नाही, ते आपण असं बोलतोय. आपण नाही कॉस्ट्युम वाईज म्हणून मी तुम्ही म्हटलं, विदाउट कॉस्ट्युम आपण. परंतु मला वाटतं भोलेनाथ पाटील साहेब उतरले पाहिजेत आता. यानंतर त्यांना बॅटिंग बघायची आम्हाला, एकंदरीत फलंदाजी. येस, आम्हालाही आवडेल, फक्त प्रतीक्षा आहे त्या क्षणाची. दरम्यान गोलंदाज तयार आहे इकडे. पहिला डॉट बॉल, दुसरा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द ग्राउंड आहे. वाईडिश काऊ कॉर्नर, फिल्डिंग खराब, बॅकअप आलाय, चांगला आहे बॅकअप आणि 2 धावा. पहिल्या सत्रामध्ये 57 बनवल्या अद्विक रियान 11 बंटी काडेकरच्या टीमनं आणि
समृद्धी 11 अर्थात बोलना शेठ पाटील या टीमला लीड करतात. त्या संघाला 58 बनवायच्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्यात, त्यामुळं आता पर्सेंटेज वाढलेत मी म्हणेल पराभवाचे. परंतु एक क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, इथे काही घडलं जाईल. प्रवीण सर, आपण पाहिलं कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 1 बॉल 22 पाहिजे होत्या आणि त्या बनल्या, त्याच्यामध्ये 3 नो बॉल सलग पडले होते. त्यामुळं असं नाही की इथे या मॅचमध्ये काही होणार नाही, कारण ही आपल्या गावची लीग आहे. त्यामुळे एखादा गोलंदाज तसा मिळाला तर इथे धावा बनतील यात शंका नाहीये. नेक्स्ट बॉल, उडाया बॉल को, आणि बॉल चाललाय तिकडे हवाई यात्रेचा सफर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आलाय षटकाराच्या मदतीनं धावा धावपलकावरती 12 लागल्यात डबल डिजिटमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर आहे, एका टप्प्यानं बॉलला अडवलं. खरं थोडा उशीर झाला कारण 2 धावा पूर्ण झाल्या या बॉलवरती. थोडंसं धीम्या गतीनं बॉलला बॅकअप केलं, तिकडे अडवलं, त्याच्यानंतर फेकी करत असताना थोड्या धीम्या गतीनं आली. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला चांगलंच ठाऊक आहे की समोरच्या टीमला आता आपण प्रेशरमध्ये टाकलंय, त्यामुळे ते चुकी करतील, त्यांना जागा सोडावीच लागेल. त्यामुळे फलंदाज बॅटिंग तशी करतो सध्याच्या घडीला ओमकार, जो ॲज अ ओपनर सलामीला आलाय. त्याला माहिती आहे थांबून चालणार नाहीये, बॉलला उडवावंच लागेल कारण विमानतळ जवळ आले, त्यामुळे हे स्वप्न सर्वच पाहतील. षटकार. चेक चेक. कमिटी मेंबर विनय गावंड, पाण्याची जरा पूर्तता करायची, कारण बंटी खेळतो, त्यामुळे आदित्य विनय जर आवाज येत असेल तर तुम्ही पाण्याची पूर्तता करा. बंटी सिग्नल द्या तिथून काय विनयसाठी असेल तर. बंटी, निर्भयला कॉल होता का तुमचा पाण्यासाठी? तो ठीक आहे ठीक आहे, गेलाय का तो? चला, पाण्याच्या बॉटल पाहिजे, छोट्यावाल्या बॉटल आहे, काय स्टेजवरती मागणी होती, हरकत नाही, इनिंग नंतर आपण ते पूर्तता करूया. दरम्यान धावा धावपलकावरती आल्यात, टोटल पाहिल्या गेल्या तर 20 धावा आल्यात. आणि एक आताच प्रवीण सर, नुकतीच अनाउन्समेंट आहे, आपले साथी समालोचक साईराजे आज उपस्थित नाही राहू शकले, परंतु त्यांच्याकडनं एक गिफ्ट आहे सर्व समालोचकांसाठी. त्यांच्या वतीनं सर्वांना जॅकेट दिले जातील ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. ही चांगली संधी आहे, कारण बाईक वगैरे आपण पाहिल्या गेलं तर अंपायरसाठी ड्रेस कोड आहे, समालोचकांसाठी जॅकेट आहे, साईराजे स्वतः देणार. कोणती स्पर्धा? स्पर्धा नाही आहे, परंतु अशीच गिफ्ट आहे सर्व समालोचकांना. टोकन भेटला वाटतं. लाईव्ह आहे, ऐकतात ते पण. साईराजे, शुभेच्छा तुम्हाला. आज साईराजेची गरज होती, कारण मारुती पाटील साहेबांनी सांगितलं, बोललात दादा साईराजे का आज येऊ शकले नाही, त्याचं काहीतरी कारण असेल पर्सनल, हरकत नाही आहे, पुढच्या वर्षी येतील. परंतु धन्यवाद, कारण नाईट मॅचमध्ये थंडी भरपूर असते, म्हणून ते जॅकेट अगदी चांगलं योग्य त्याने ते सजेशन दिलेत. परंतु लव पडके सर, या मॅचमध्ये चेंडू धावांचं अंतर किती? 11 बॉल 36. स्टेप आउट, बॉल चाललाय, फिल्डर आलाय खरा, परंतु तो पाहत राहील बॉलकडे, बॉल सीमा पलीकडे. षटकार.
आलाय आणि आता समीकरण शिल्लक आहे ते म्हणजे 10 बॉल आणि 30ची गरज आहे. अजून मॅच आता बनत चालली आहे, कारण त्याचं कारण असं आहे की ओमकार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ओमकार याचा जय जयकार सध्याच्या घडीला या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतोय. विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपये आहेत भोलानाथ शेठ पाटील यांच्याकडनं आणि बॉल चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नशिबाचा चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आणि 26ची गरज आहे. पंच बॅटकट होता ना तो. येस, स्टेप आउट परंतु वाईट बॉल. गोलंदाजांनी चालाकी दाखवली होती हे म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज स्टेप आउट झाला होता लगेच बॉल वाईट फेकला होता, परंतु फलंदाज चालाक आहेत त्याहून अधिक. नेक्स्ट बॉल इकडे चेकआउट केलं जाईल. यस, वाईट बॉल. वन्स अगेन प्रेशर आहे गोलंदाजावरती. गोलंदाज सध्याच्या घडीला पांडुरंग पाटील 40+ मास्टर आहेत मला वाटतं. फिरकीची आदा सांगून जाते की 40+ आहेत. बॉलला पुढे ढकललाय, डॉट बॉल आहे. भरपूर चांगला बॉल होता. मागील जे 2 बॉल होते टर्न करण्याचा प्रयत्न वाईड आला ऑफस्टिकच्या बाहेर, त्याच्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर आणि आता बॉल सरळ होता. फलंदाजावरती प्रेशर टाकलं या बॉलसाठी. समीकरण उरलं गेलं. आता बॉल शिल्लक आहेत 8-24. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगला. फिल्डर डाऊन द बॉल. विकेटची संभावना. झेल ड्रॉप का आणि मॅट ट्विस्ट. फिल्डर होते तिकडे विघ्नेश आणि झेल सुटला ना, डगआउटला लांब श्वास घेतला. जल्लोष झालाय बाई, वाचलं बरं आता. आता तो आनंद कितपर्यंत राहील हे पाहावं लागेल. थोडासा श्वास घेण्याची संधी दिली विघ्नेशनं, कारण स्ट्रायकर एंडला ओमकार होता. ओमकारचा झेल होता जो चांगल्या टच मध्ये आहे या मॅच मध्ये. दरम्यान हा बॉल, हा फिरकीचा जादूगर 40+ मास्टर डॉट बॉल आलाय. षटक तिसरं समाप्त. आता 6 बॉल 23ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग 23 रन टू विन. 6 बॉल 23. त्यामुळे मॅच आता गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. अद्विक रिहान 11 जिथे 57 बनवल्या, परंतु काही क्षणासाठी वाटलं की आता धावा बनतात, परंतु ते इथे थांबवल्यात पांडुरंग पाटील या गोलंदाजानं. जो चौकार षटकार त्याच्यानंतर वाईट आले 2. 12 धावा 2 बॉलमध्ये बनल्या होत्या, परंतु 3 बॉलमध्ये आता एकच आली आहे पुढच्या. त्यामुळे इथं प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. ऑलरेडी आधीच प्रेशर होतं. 4 ओव्हरमध्ये 58. हे लहू फडके सर बघा, मला टी शर्ट जो कॉम्बिनेशन आहे बघा भरपूर चांगला आहे. रायगड प्रीमियर लीगला जे टी शर्टची मी म्हणणं क्वालिटी होती, जो रंग होता तो क्वालिटी आहे टी शर्टमध्ये. कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. वला प्रीमियर लीगलाही कमी नाही आहे. आयोजन ग्रामीण धमाकाचंच आहे, परंतु ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत VPLसाठी, खास करून आज जेवणाची सोय. तुम्ही ग्रामीण खेळायला गेला जेवण कोण देणार नाही. VPLला जेवण पण आहे. जिंका हारा काय फरक पडत नाही. म्हणजे बोलना शेठ पाटील आणि जी कमिटी आमची, त्यांनी असं संपूर्ण एक ध्येय ठेवलं आहे की करायचं तर बेस्ट, नाहीतर करायचं नाही. हे शिकण्यासारखं आहे. एकतर तुम्ही करताना तर एकदम बेस्ट करा, तुमचं सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स द्या. या स्पर्धेमध्ये तेच आहे. करायचं म्हणून करायचं नाही आयोजन, डायरेक्टली क्लिअर मोठं आयोजन. नाद करा पण वल्लभकरांचा कुठे असं म्हणू शकतो आपण, यात शंका नाही आहे. कारण सर्व गोष्टी परफेक्ट नियोजन आहे. जरी आपल्या गावची लीग जरी असली तरी पाहता क्षणी म्हणू शकत नाही की गावची लीग आहे, ही तालुका लेवल आहे हे म्हणू शकतो. दरम्यान बॉल स्क्वेअर लेगच्या पंचांच्या बाजूकडनं गेला आहे. डीप मध्ये दुसरीचा प्रयत्न. आता रिक्स आहे दुसरीसाठी, परंतु पूर्ण होतील. फेकी खराब आली आहे. 2 पूर्ण झाल्यात. स्वतः बंटी आलाय, कॅप्टन आलाय शेवटच्या षटकामध्ये या 23 धावा वाचवण्यासाठी. आता 5 बॉलमध्ये 21ची गरज आहे, परंतु एक जमेची बाजू आहे. मी म्हणेल समृद्धी 11 टीमसाठी ओमकार आहे स्ट्रायकर एंडला आणि तो सलामीला आलाय.
11 बॉल 29 खेळतो, 5 मध्ये 21 ची गरज आहे. फक्त 3 फटके चांगले आले तर मॅच बनेल. आता बंटी संधी देईल का नाही आहे इथे. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल, म्हणजे सामन्याचं चित्र आता स्पष्ट होतंय. 4 मध्ये आता 21 म्हटलं तर 3 षटकार 1 चौकार काम बनेल. त्यामुळं 4 मोठे फटके. बंटी आय थिंक असं वाटतं की इथे एकाहत्तरी डॉट बॉल आणि इथे एज ड्रॉप गॅप मध्ये चाललाय बॉल. बॉल चालला, तिघे धावतात बॉलला अडवण्याचा प्रयत्न. अखेरकार तिघांनी मिळून अडवले बॉलला आणि 2 धावा या बॉलवरती आल्यात. चौकार आला असता तर मॅच इन होती. मी म्हणे समृद्धी 11 टीमला. डगआउट पूर्ण स्तब्ध झालाय. शांत, भयान शांतता आहे. जल्लोष करण्यासाठी संधी मिळालीच नाही. पांडुरंग पाटीलचे 3 बॉल शेवटचे या मॅचला टर्न केलेत. पुढील बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल आहे. सामना आता संपला. मी म्हणे समृद्धी 11 टीमसाठी. खरं तर सामना संपवण्याचं काम पांडुरंग पाटीलने केलंय. शेवटचे 3 बॉल जे टाकलेत ना अप्रतिम आहेत. कमालीचा कमबॅक होता. एज इज अ जस्ट नंबर आणि त्यांच्याकडे असलेला अनुभव तोही पाहायला मिळाला. इथे बंटीला ती संधी मिळाली. बंटीला या मॅच मध्ये इन करण्यासाठी पांडुरंग पाटील टाकलेले 3 बॉल हे महत्वाचे होते आणि बंटीला चांगलं ठाऊक होतं की पांडुरंग पाटीलकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आपण घेऊ शकतो आणि त्याने तो दिलाय. या मॅच मध्ये एफर्ट चांगला लावलाय. लास्ट बॉल मॅच फिनिश. सामना जिंकला इथे अद्विक रियान 11 अर्थात बंटी खाडेकर याच्या नेतृत्वामध्ये या संघानं हा पहिल्या फेरीतील त्यांचा वैयक्तिक पहिला सामना जिंकलाय. सामना क्रमांक 3 मध्ये हा सामना विजय.